स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे. 2 मिनिटं वाट बघूया, नाही तर सुरुवात करूया आपण. वर्ष सबनवार. वर्ष सबनवार. अनम्यूट करा प्लीज. वर्ष मॅम. वर्षा मॅम आहे बहुतेक. अनम्यूट करा, अनम्यूट. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. हा, बोला मॅम. कालचं तुम्ही मेडिटेशन केलं का? कालचं मेडिटेशन केलं वर्षा मॅम? केले. ओके. कॅमेरे ऑन करा. आपण एनर्जीच्या क्लासमध्ये बोलतो आहे ना, एनर्जी बद्दल बोलतो, एनर्जी शिकतो आहे. ऊर्जा आपल्याला कशा वापरायच्या आहे हे शिकत आहे. तर आपला कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टींसोबत कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण खूप कॉन्फिडेंटली कनेक्ट झालो पाहिजे. बरोबर की नाही? येस. आणि इथे आपण माणसं बसलो आहे, एलियन्स नाही. सुरुवात करूया आजच्या सेशनला. काल आपण बघितलं होतं पास्ट लाईफ मेडिटेशन, की आपण गत काळात ज्या काही घटना घडल्या होत्या त्या डिलीट केल्या. त्या आपले जे काही वाईट विचार होते, जे लोक होते, त्यांना आपल्या आयुष्यातून आपल्याला काय करायचंय? रिमूव्ह करायचं आहे. त्यांना माफ करायचं आहे आणि त्या ज्या घटना आहेत, ज्या घडल्या होत्या, त्यांना कुठेतरी मागे सरून आपल्याला पुढे जायचंय. काल इथपर्यंत आपण आलो होतो. बरोबर. याही उपर ज्यांचा कोणाचा राग अजूनही असेल त्या व्यक्तीबद्दल, तर त्यांनी हँड रेज करा, की मला अजूनही अजूनही कुठेतरी आहे. अजूनही ऑनेस्टली सांगा, मला कुठेतरी राग येतोय. बरोबर, कुठेतरी वाटतंय. तर मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते बघा. एक गुरुजी असतात, त्यांच्याकडे त्यांचा शिष्य येतो आणि म्हणतो, जसं तुमच्यासारखंच, की गुरुजी, तुम्ही मला म्हटलं की माफी करा, माफी मागा, माफ केल्यावरती तुम्हाला खूप हलकं वाटेल. सगळ्या घटनांना मी विसरू शकत नाही गुरुजी, माझ्याकडनं अजूनही त्या गोष्टीचा विसर पडत नाही. बरोबर. मग गुरुजी काय करतात, त्याला एक गोष्ट सांगतात. म्हणतात की ठीक आहे, तुला विसर पडतो नाहीये ना, तर आपण ठीक आहे, प्रयत्न करूया म्हणे. मी तुला एक गोष्ट सांगतो, तेवढी करशील का? मग शिष्य म्हणतो हो ठीक आहे, मी करतो. शिष्य म्हणतात, गुरु असाव्या ज्ञाता, त्याप्रमाणे शिष्याची लीनता. तो त्याचं एकदम तल्लीन होऊन जे काही आज्ञाधारक शिष्याप्रमाणे तो गुरुजी जे सांगतात ते फॉलो करत असतो. गुरुजी त्याला म्हणतात बाजारातून 1 किलो बटाटे घ्यायचे. ते बटाटे आणायचेत आणि ते बटाटे तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तुला काय करायचे? सोबत न्यायचे. ठीक आहे. तर ते सोबत नेताना तुला हा विचार नाही, झोपतानाही तुला सोबत ठेवायचे, उठताना सोबत ठेवायचे, प्रत्येक क्षणी तुला ते बटाटे काय करायचे? सोबत ठेवायचे. तो म्हणतो ठीक आहे, बटाटेच आहे ना, 1 किलो बटाटेच आणायचे. मग तो आणतो गुरुजीच्या आज्ञेप्रमाणे आणि त्याची सुरुवात करतो. पहिला दिवस जातो, ते बटाटे तो कॅरी करत असतो. दुसरा दिवस जातो, ते बटाटे त्याच्या सगळीकडे सोबत असतो. तिसराही दिवस जातो, चौथा जातो, पाचवा. दिवसांवरती दिवस चालले जातात आणि मग हळूहळू बटाट्याला काय असतात? कोंब फुटायला लागतात. मग बटाट्याला कोंब फुटल्यानंतरही त्याचं चालू असतं. असं 8व्या 9व्या 10व्या दिवशीपर्यंत त्याचं ते चालू असतं आणि एक दिवस त्याला फार वैताग येतो. वैताग आल्यानंतर हे किती दिवस मी मिरवायचं आणि किती दिवस सांभाळायचं असं त्याला व्हायला लागतं. आणि परत मग काही दिवसानंतर 2-3 दिवस जातात, 14वा 15वा दिवस येतो, ते बटाटे सडायला लागतात, त्यात अळ्या व्हायला लागतात आणि त्या अळ्या काही त्याला सहन व्हायला लागत नाही, त्याचा वास येतो आणि मग तो रागाच्या भरात गुरुजींकडे येतो. गुरुजी, तुम्ही म्हटले होते की हे बटाटे मी सोबत ह्या बटाट्यानी तर मला म्हणजे मला तर माझ्यातून राग कमी होणार आहे, मी माफ करू शकणार आहे, याचा तर मला वास येतोय आणि मला ह्या सगळ्या गोष्टींचा काय होतं, आता मला राग यायला लागला, त्रास व्हायला लागला गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. मग गुरुजी त्याला म्हणतात, अरे तू साधे 1 किलो बटाटे तुझ्या ते बटाटे तू सांभाळू शकत नाही, तुला वॉशरूमला जायला त्रास होतोय, तुझं प्रत्येक ठिकाणी ते बटाटे काही दिवसांनी 15 दिवसात चढत आहे. एक निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह लोकांना तू किती किती वर्ष डोक्यात घेऊन बसलाय.
जर तुझा निगेटिव्ह थॉट तू आजपर्यंत डिलीट नाही केला, तर या निगेटिव्ह थॉटचा तुझ्या विचारांवरती, तुझ्या परिस्थितीवरती, तुझ्या शरीरावरती, मनावरती त्याचा किती वाईट परिणाम होत असेल याचा तू कधी विचार केलास का? करतो का आपण विचार की हे बटाटे म्हणजे काय? आपले विचार आहे. आणि तो शिष्य म्हणजे आपण आहोत. बरोबर ना? की आपण आपल्या विचारांवरती की हे बटाटेच भरलेत ना डोक्यात. आपल्याला बरेच वेळा म्हणतात ना, कांदे बटाटे भरले का रे तुझ्या डोक्यात? तुझं डोकं काम नाही करत, असं म्हटलं जातं टीचर म्हणायच्या आधी. पण ते बटाटेच आपण इतके वर्ष झाले आपल्या डोक्यात मिरवत आहोत, आणि एक दिवस जर बटाटा सडू शकतो, मग आपल्या विचारांनी आपल्या बॉडीवरती होणारा परिणाम, आपल्याला डिसीज होणार आहे, आपल्याला जे बीपी वाढत आहे, आपल्याला स्ट्रेस होत आहे, आपल्याला डायबिटीज होतो आहे, शुगरची लेव्हल कमी जास्त होत आहे, एकदम स्ट्रोक येत आहे, याचे रिझन्स काय आहेत? हे बटाटेच आहेत ना. निगेटिव्ह बटाटे, निगेटिव्ह पीपल, जे आपण आपल्या आयुष्यात भरून ठेवलेत. म्हणून माफ करायचंय, माफ करायचं आहे. त्यासाठी माफ करायला सांगते आहे की अरे विसरून जा. मी काय म्हणते की आपल्याला त्याला रिमूव्ह करायचं आहे लाईफ मधनं. रिमूव्ह करायचं आहे म्हणजे काय तो पार्ट आपला घडला नाही असं नाही. त्या जे काही घडलं आहे, व्हॉट एव्हर इट इज, जे तुमच्या घडलेलं आहे, प्रत्येकाचं काही ना काही पास्ट आहे. प्रत्येकाला बदलायचं आहे. जे काही घटना घडल्या आहेत, कोणाच्या लहानपणी आई एक्सपायर होते, काही कोणाचं काहीतरी दुखणं असतं, कुणाला कुठेतरी काहीतरी सफरिंग असतं, रिलेशन मध्ये प्रॉब्लेम्स असतात. पण याला जर तुम्ही पकडून ठेवलं तर पुढचं आयुष्य जगणार कसं? बरोबर ना? पुढे जर तुम्हाला एक स्टेप जायचा आहे, पुढचा जर विचार करायचा आहे, तर त्यासाठी मला इथून कुठेतरी निघावं लागेल. बरोबर ना? एक पिक्चरचा डायलॉग आहे की कहीं पर पोहोचने के लिए कहीं से निकलना बहुत जरुरी होता है. बरोबर ना? जर तुम्हाला कुठेतरी जायचंय तर हे सोडावं लागणार आहे ना. हे निगेटिव्ह थॉट, हे निगेटिव्ह विचार, काय ते असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे थांबवून कुठेतरी समोर जायचंय. ज्या काही प्लॅनिंग करायच्या, ज्या काही इच्छा आहेत, त्या सगळ्या जर पूर्ण करायच्या आहेत, तर ह्या निगेटिव्हिटीला काहीतरी सोडावं लागणार आहे. हम्म? म्हणून आपल्याला माफ करायचंय. तर माफ करताना आपण काल बघितलं होतं की एम्प्टी युअर सेल्फ, तुम्हाला स्वतः खुद को खाली होना है बस. मुझे क्या, मला माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या विचारांसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी काय करायचं आहे, इतरांना माफ करायचं आहे. कळलं? फॉरगिव्हनेस इजंट अप्रुव्हिंग व्हॉट हॅपन. आपण त्याचा अप्रूव्ह करतोय का? नाही. इट्स चुझिंग टू राईज अबव्ह. त्याच्या समोर जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. कळतंय का? हा थॉट काय सांगतोय की जे झालंय त्याला आपण काही हे नाही देत आहे. चुकीचं वागला आहे तो व्यक्ती चुकीचाच असणार आहे. त्याला त्याचं जे काय मिळायचं ते मिळणार आहे त्याच्या कर्मानुसार. जे काही घडलेलं आहे, आपल्याकडून चुका झाल्या आहेत तर आपल्याला मिळणार आहे. पण माफी मागणं आणि माफ करणं यात आपली प्रगती लिहिलेली आहे. आपल्याला एक स्टेप समोर जायचंय. जिथे आपण कुठेतरी अडकलेलो असू, आपल्या भीतीमुळे म्हणा, आपल्या विचारांमुळे, निगेटिव्ह पीपलमुळे, निगेटिव्ह थॉटमुळे, याच्यामुळे आपल्याला एक स्टेप समोर जायचं आहे. म्हणून फॉरगिव्हनेस महत्वाचं आहे. ते फॉरगिव्हनेस करताना आपली बघा, आपण बघितलं काल की आपला जिथे निगेटिव्ह थॉट येतो रात्री, सकाळपासून दिवसभराचे जे कामं करतो, तर त्या कामामध्ये आपलं फोकस जास्त करून झोपताना निगेटिव्ह थॉटकडे जातं. म्हणजे काय, आपल्या डोक्यातला एक निगेटिव्ह विचार जर आपली पूर्ण एनर्जी फोकस करतो आहे, तर म्हणजे लाईफ अशीच आहे. लाईफ मध्ये जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीवरती फोकस करायला गेला, तर तुमचं सगळं कंट्रोल ती गोष्ट घेते. कुठल्याही गोष्टी असू देत, की एखादी निगेटिव्ह घटना घडली आणि तुम्ही त्याच्या सतत सतत विचारात राहिला, तर तुमची बॉडी, माइंड, सोल आणि एव्हरीथिंग त्याच पद्धतीने रिस्पॉन्स करायला लागतो, कारण तुमची एनर्जी तिथे चालली आहे. तुमची जिथे एनर्जी जाईल ती गोष्ट काय होईल, एक्सपांड आणि ग्रो होणार आहे. ती वाढणार आहे दिवसेंदिवस. मग ती चांगली गोष्ट का असेना, ती वाईट का असेना, तुम्ही जर चांगल्या गोष्टीवर फोकस करायला लागले तर दिवसेंदिवस चांगलं. म्हणता ना आपण पैशाला किंमत दिली पाहिजे, मग पैसा आपल्याकडे येतो. जेव्हा तुम्ही पैशाच्या ऊर्जांना अनुभवणार आहात, पैशाला किंमत द्यायला लागला, पैसा तुम्हाला देईल. अन्नाला तुम्ही किंमत दिली तर अन्न तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. या पद्धतीने ऊर्जा काम करत असतात. तुम्ही ज्या गोष्टीला किंमत देणार किंवा ज्या गोष्टीकडे फोकस करणार, ती गोष्ट तुम्हाला काय होते, ती एक्सपांड आणि ग्रो होत असते. बरोबर. लहान मुलांच्या बघा, आई वडील वाढवताना
शिस्तबद्ध म्हणत नाहीये मी, शिस्तबद्ध पद्धतीने खूप काळजीपूर्वक, अति काळजीपूर्वक नाही, मी काळजीपूर्वक मुलांना जेव्हा वाढवतात ते मुलं नंतर त्यांना बघायची गरज नाही पडत. काही वर्ष, स्टार्टिंगचे वर्ष जर त्यांचे व्यवस्थित त्यांना गायडन्स दिला गेलं असेल, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आई वडिलांकडनं मिळालेलं असेल, तर ते शेवटी आपल्याला अशी काळजी नाही पडत की माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझ्याकडे लक्ष देईल का. कळलं का? म्हणून कुठे फोकस करणार आहे ती गोष्ट वाढणार आहे. तुम्ही प्रेम द्याल तर प्रेम तुम्हाला रिटर्न मध्ये मिळेल. तुम्ही जर राग, द्वेष, ईर्ष्या लोकांना द्याल तर तेच तुम्हाला रिटर्न मध्ये मिळणार आहे. म्हणून देताना काय द्यायचं ते महत्वाचं आहे. कळलं का? पुढे जाऊया आपण. काल मी जेव्हा मेडिटेशन घेतलं होतं, ही प्रेयर तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता. काल मी जेव्हा मेडिटेशन घेतलं होतं ना, त्यामध्ये ही प्रेयर होती. त्याला हो पोनो पोनो प्रेयर म्हणतात. प्रेयर म्हणताना आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, ही 3 टाइम्स म्हणायची. तुम्ही सकाळी उठल्यावरती किंवा रात्री झोपायच्या अगोदर दिवसातून ही प्रेयर म्हणायला काही बंधन नाही. केव्हाही तुम्ही म्हणू शकता जेव्हा तुम्हाला हिलिंगची गरज आहे. ही हवाईन हिलिंग टेक्निक आहे, ज्याने तुम्ही आपले जे काही ब्लॉकेजेस असतील, ही प्लेअर कंटिन्यू म्हणून आपले ब्लॉकेजेस काय होत असतात, रिमूव्ह होत असतात. तर तुम्ही दिवसाची सुरुवात देखील या प्रेयरनी करू शकतात. खूप तुम्हाला गिल्ट येत असेल, खूप भीती वाटत असेल, कुठल्या राग गोष्टीचा अजूनही राग नसेल निघाला, तर या पद्धतीने त्या व्यक्तीबद्दल तुम्ही ही भावना व्यक्त करू शकता. त्याचं नाव, चेहरा समोर आणून कंटिन्यू ती प्रेयर म्हणायची आहे आपल्याला. जर तुम्ही आई वडिलांच्या बद्दल तुमचं कधीतरी चुकीचं वागलं, मुलांबद्दल चुकीचं वागलं गेलं असेल, आई वडिलांबद्दल चुकीचं वागलं, कोणाबद्दल, नवऱ्याचं बायकोबद्दल, बायकोचं नवऱ्याबद्दल कधी चुकीचं वागणं गेलं असेल, तर तुम्हाला ही प्रेयर म्हणून तुम्हाला खूप तुम्हाला फील होईल, कुठेतरी इंटरनल हिलिंग होणार आहे तुमची. तर ही प्रेयर ज्याला लिहायची असेल तो लिहून घेऊ शकतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, या पद्धतीने. आणि मी स्वतःला देखील माफ करत आहे. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मला माफ कर, ही प्रार्थना मराठीत आपण अशीच म्हणू शकतो की मला माफ करा, मी क्षमा मागतो आहे, या पद्धतीने मी आभारी आहे, आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे, आणि मी स्वतःला देखील माफ केलेलं आहे. या पद्धतीने आपण प्रेयर म्हणू शकतो. मला क्षमा करा, मला माफ करा, या पद्धतीने आपण मराठीत देखील म्हणू शकतो. ठीक आहे. पण ती कंटिन्यू 3 वेळा म्हटली, सकाळी 3 वेळा, कधी पण तुम्ही वेळ जेव्हा मिळेल तुम्हाला तेव्हा तुम्ही म्हणू शकता. पुढे जाऊया. आज आपण रेकी, आपण जी जो आपला हे होता की रेकी आपल्याला काय आहे हे जाणून प्रत्येकाला घ्यायचं होतं, बरोबर की नाही? की आपण इतके दिवस ज्याची वाट बघत आहोत, 3 दिवस आपण काय केलं, स्वतःची शुद्धी केली. कारण की आपण जेव्हा कुठल्याही नवीन गोष्टी शिकायचं आहे, नवीन ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे, तर खाली ओकेले नाही. माझ्या आतमध्ये आता फक्त एक शिकण्याची भावना आणि प्रगतीची भावना, एक पॉझिटिव्हिटी आहे, जेणेकरून मी या पॉझिटिव्हिटीला घेऊन समोर जाणार आहे. बरोबर? ही रेकी लेवल 1, रेकी लेवल 1 ही एक शोधन क्रिया आहे. स्वतःची, आपल्याला स्वतःला प्रेमाने भरून घेणं, इतरांमध्ये प्रेम बघणं, कृतज्ञता, दया, क्षमा, या गोष्टी आपल्याला रेकी लेवल 1 मध्ये शिकायला मिळतात. आता रेकी म्हणजे काय? रेकी, बऱ्याच जणांना, कोणाला माहितीये का रेकी, कोणी ऐकलं आहे का? हँड रेस करा, कोणाला रेकी बद्दल काही माहिती आहे? हेमांगी मॅम, तुम्हाला माहिती आहे रेकी बद्दल? अनम्यूट, अनम्यूट करा, अनम्यूट. हो, माहिती आहे. रेकी म्हणजे सेल्फ हिलिंग असतं. हा. थोडा आपला ऑरा जो निगेटिव्ह असतो तो पॉझिटिव्ह करता येतो. बरोबर. तेवढा इथपर्यंत मला माहिती आहे. मध्ये मला थोडासा खूप त्रास होत होता, तेव्हा मी घेतली होती रेकी. घेतली होती. आणि मला, हा, मी घेतली होती. तर मला त्याच्यानंतर खरंच थोडस माझ्या शरीरामध्ये बदल जाणवले. अच्छा. हा, फरक पडला मला, मला ते जाणवली ती ऊर्जा. बरोबर. हा. बघा आपल्याकडे खूप म्हणजे आहेत, पेशंट्स पण आहेत. मी स्वतःचा अनुभव शेअर करते
की मला माझी पहिली माझी जेव्हा मुलगी झाली होती ती 1 महिना आयसीयू मध्ये होती. त्या आयसीयू मध्ये असतानाच मला मी आधी 10वी मध्ये एक्झामच्या वेळेस वगैरे रेकी घेतली होती. पण जेव्हा मी माझा स्वतःचा जेव्हा रेकी शिकली आणि रेकीचं हिलिंग दिल्या गेलं माझ्याकडून किंवा मी तिचं हिलिंग केलं, त्या पद्धतीने मला खूप छान अनुभव आला. की एक टच थेरपी आपण वापरून त्या आयसीयूच्या पेशंटला बाहेर काढतो. टच थेरपी वापरून कॅन्सरचे पेशंट बरे होतात. तर या पद्धतीने रेकी काम करत असते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा जी तुमच्यात माझ्यात प्रत्येकामध्ये आहे, याला प्राण ऊर्जा म्हणतात. रे म्हणजे ब्रह्मांडिक आणि की म्हणजे ऊर्जा. ही या पद्धतीने म्हणजे जी काही सर्वत्र उपलब्ध असणारी ऊर्जा जी तुमच्यात माझ्यात प्रत्येकात आहे, ही अशी रेकी. ही एक जापनीज उपचार पद्धती आहे जे याचा उपयोग आपले सर्व पूर्वज म्हणजे जे काही संत होते, जे काही ईश्वर होते, गुरु होते, भगवान गौतम बुद्ध होते, हे सगळे करत होते. आपल्यालाच फक्त ह्या ऊर्जांचा आता फॉरेन मधनं रेकी बनून आलाय म्हणून आपल्याला नवीन वाटतंय. हे आपलीच उपचार पद्धती आहे जी आपल्याला रिडिस्कवर होऊन मिळाली. उपचार पद्धती आपलीच होती, भारतीयांचीच उपचार पद्धती आहे. कारण या रेकीचा उल्लेख आपल्या अथर्व वेदात येतो. त्याला अश्विनी स्पर्श चिकित्सा असे देखील म्हणतात. आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात देखील रेकीचा उल्लेख आलेला आहे. या दोन्ही ग्रंथात आपल्याला बघायला मिळतो की रेकीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच आपले पूर्वज आधीपासून रेकीचा उपयोग करत आलेले आहे. ही एक जापनीज उपचार पद्धती आहे. रेकी बद्दल बऱ्याच जणांना गैरसमज आहे, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की रेकी ही अंधश्रद्धा आहे. रेकी म्हणजे काहीतरी वेगळं मॅजिक वगैरे वगैरे असं तसं काहीतरी अशा पद्धतीने आहे. तर रेकी रेकी ही प्युअर युनिव्हर्सल एनर्जी आहे. याचा त्या अंधश्रद्धेचा काहीही संबंध नाही. कारण आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की आपल्याला हॉस्पिटलमध्ये रेकी वापरतात. फॉरेन्स मध्ये तुम्ही अमेरिका बघा, जर्मनी बघा, जापान बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं रेकी इन हॉस्पिटल असं जर जेव्हा गुगलमध्ये सर्च कराल ना, तर तुम्हाला समजेल की जेव्हा ऑपरेशन करायचं असतं तर डॉक्टर्स देखील ही रेकी वापरता आहे, म्हणजे ती अंधश्रद्धा असू शकते का? जर डॉक्टर्स वापरताय, हॉस्पिटलमध्ये वापरताय, रेकी दिल्या जाते आहे, आपल्या आयुर्वेदिक डॉक्टर देखील याचा अश्विनी स्पर्श चिकित्सा म्हणून असं सगळे हिलिंग करताना करतात, ग्रुप हिलिंग करतात. तर जर हे डॉक्टर्स रेकी वापरत आहे तर मग ही कशी काय अंधश्रद्धा असणार आहे? बरोबर की नाही? तर रेकी बद्दल अजून एक गैरसमज असा आहे की रेकी म्हणजे कुठेतरी काहीतरी दरोडा टाकायला यूज केले. बरेच जण पेपरमध्ये वाचलंय की रेकी करून दरोडा टाकला. त्या रेकीचा जी रेकी करून असा चोरी केली. रेकी म्हणजे ती रेकी म्हणजे पाळत ठेवणे. तो पाळत ठेवणे हा शब्द जपानचा नाही, हा फ्रेंच शब्द आहे. आणि ही आपण जी रेकी शिकतो आहे, ही युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, ही जापनीज उपचार पद्धती. ही काय शिकतोय आपण? जापनीज उपचार पद्धती, ज्याने आपण आपली सेल्फ हिलिंग करू शकतो. आपण फर्स्ट लेवलला आपली ऊर्जा 10% असते, त्याने आपण सेल्फ हिलिंग करू शकतो. त्यानंतर सेकंड लेवल असते, सेकंड लेवलला आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. आणि थर्ड लेवलला आपली ऊर्जा 100% होते. या आपण थर्ड लेवलचे काही सिम्बॉल्स यूज करून आपल्या भारतातच नाही, पृथ्वी तलावावरती अमेरिकेत असू देत, जपानमध्ये असू दे, युरोपमध्ये असू दे, कुठलाही व्यक्ती कुठेही असू देत, त्या व्यक्तीसोबत आपण त्याची हिलिंग करू शकतो इथे बसून. जिथे तुम्ही बस आहात तिथून आपण इतरांची हिलिंग करू शकतो. ते तेव्हा आपल्या ऊर्जा वाढतात कारण आपण प्रॅक्टिस करतो. याची रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला सेल्फ हिलिंग 21 डेजची 21 डेज हा आपला कोर्स झाल्यानंतर आपल्याला 21 डेजची सेल्फ हिलिंग सांगितली आहे. की स्वतःच्या ऊर्जांना, स्वतःच्या आरोग्याला, स्वतःच्या चक्रांना बॅलन्स करा, स्वतःचा औरा पहिल्यांदा क्लीन करा आणि मग तुम्ही इतरांना मदत करू शकता. जर तुम्हाला डिस्टन्स हिलिंग कोणाची करायची असेल, की एक व्यक्ती, आई वडील कधी दूर राहतात, कधी आपण आई वडिलांच्या मुलं बाहेर असतात, मग आपल्याला मुलांची मदत करायची आहे,
कधी कोणीतरी आजारी आहे दुसरीकडे, पण आपल्याला वाटतं की मुली आहे बाहेर राहतात, त्यांना कुठेतरी मदत व्हायला पाहिजे. तर आपण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण जिथे आहोत तिथून रेकी दिल्या जाते. कळालं? तर ती जी रेकी आहे ती फ्रेंच आहे, ज्याच्यात पाळत ठेवणे. एखाद्या बँकेला कधी कधी लुटण्यासाठी ती फ्रेंच रेकी यूज करतात, त्याच्यावरती पाळणी ठेवली जाते. मग कंपनी म्हणजे स्थापन करायची आहे, कारखाना तुम्हाला काढायचा आहे, मग त्या जागेची पाळत करतात, असं म्हणतात त्याची रेकी केली बा. आणि त्याच्या सगळ्या गोष्टी, मग इथे पाणी पुरवठा आहे का, तिथे मग कच्चा माल उपलब्ध होईल का, रस्ता कसा आहे, ही जी सगळी रेकी आहे ती पाळत ठेवणे, ऑब्झर्वेशन करणे, याचा असा फ्रेंच अर्थ होतो. हा रेकीबद्दलचा दुसरा गैरसमज. तर आता तुम्ही हिलर होणार आहात, सेल्फ हिलिंग होत करता आहात, तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोणती रेकी शिकता आहात. त्यासाठी मी तुम्हाला दोन अर्थ जे काही अंधश्रद्धा होती, जी मिसअंडरस्टँडिंग तुम्हाला होती, की त्या मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. एनर्जी, आपल्याला माहिती आहे ना, लॉ ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन बी नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर किंवा वन फॉर्म टू अनदर. बरोबर ना? हा, आपल्याला ऊर्जा माहितीये का? ऊर्जेचा आपण नियम शिकलो होतो, की ऊर्जा आपल्याला काय करता येते, बनवता, त्याला नष्ट करता येत नाही. बरोबर ना? ती एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येते. हा एनर्जीचा लॉ होता. त्याचप्रमाणे रेकी काय करते, या आपल्या आपणच आपली हिलिंग करताना आपण स्वतःची हिलिंग करतो, आणि स्वतःची हिलिंग ही युनिव्हर्सल एनर्जी असल्यामुळे त्या युनिव्हर्स कडूनच एनर्जी घेणार आणि ती लोकांना देणार. कळलं का? युनिव्हर्स कडनंच एनर्जी घेणार आणि ती युनिव्हर्स कडनंच एनर्जी घेऊन आपण या युनिव्हर्स मधल्याच लोकांना काय करत असतो, मदत करत असतो. बरोबर ना? येस, पुढे जाऊया. हे बघा, या पद्धतीने रेकी हॉस्पिटल, तुम्ही ग्रुप हिलिंग हे सेशन आहे, हे आपल्याला जास्त करून गुगलमध्ये सर्च केल्यानंतर रिझल्ट मिळतील की याचा उपयोग आपल्या भारतीयांकडे फार कमी होतोय. आत्ता आत्ता या काहीतरी 8-10 वर्षांमध्ये ही अश्विनी स्पर्श चिकित्सा आपल्या भारतामध्ये विकसित होत आहे. नाहीतर फॉरेन मध्ये बघायला गेलं तर प्रत्येक ऑपरेशनच्या पहिले या पद्धतीने लोक काय करतात, ग्रुप हिलिंग करतात, की सगळ्यांची ऊर्जा एकसंगीत करून ते ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं, त्या पेशंटला रिलीफ मिळावा, तो पेशंट मेंटली फिजिकली स्टेबल असावा ऑपरेशनच्या वेळेस, त्यासाठी रेकी दिला जाते. ओके. येस, पुढे जाऊ. हे बघा, आपले काही हिलर्स आहेत. हे भगवान बुद्ध, साईबाबा, जे आपले ऋषी महंत होते, आणि अश्विनी कुमार, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की अश्विनी कुमार हे देखील रेकीचे हिलर होते. हिलर अश्विनी कुमार म्हणायचे. दिसतंय स्क्रीनवर? हे सगळे संत हे ज्या गोष्टी करत होते ना, बघा, आपल्याला असं होतं ना की आधी ते तपश्चर्या करायचे, ते कमंडलूतून असा आशीर्वाद द्यायचे, आणि अशा पोझिशन मध्येच आशीर्वाद देऊन ते लोकांचं कल्याण करण्याच्या भावनेने आशीर्वाद द्यायचे. बरोबर? आणि एक हात त्यांचा रिसिव्हिंग मोड मध्ये असेल, देवी देवतांचा पण एक हात रिसिव्हिंग मोड मध्ये असणार, किंवा मग आपला भगवान बुद्धांचा जसा आहे, रिसिव्हिंग मोड मध्ये एक हात आणि एक देण्याची भावना, या पद्धतीने ते काय करायचे, आशीर्वाद द्यायचे. आणि ह्या कमंडलूच्या पाण्याने काय करायचे, कमंडलूच्या पाण्याने बऱ्याच वेळा असं व्हायचं ना की लोकांची कमंडलूच्या पाण्याने हिलिंग करायची. नाही का, आपल्याला म्हणजे ते पाणी शिंपडलं आणि पेशंट बरा झाला का, तर ते पाणीची चार्जिंग झालेली असायची, ते खूप साधना करणं, तपश्चर्या करणं, मंत्र जाप करणं, ह्या पद्धतीने आपल्या त्या पाण्याला चार्ज करून ते लोकांना काय करत होते, हील करत होते. भगवान बुद्ध जेव्हा चे जे अनुयायी होते, ते त्यांचा प्रचार करताना जेव्हा देशोदेशी गावोगावी फिरत होते, तेव्हा त्यांनी याच पद्धतीने लोकांची हिलिंग केली होती. कारण तेव्हा मेडिसिन एवढा शोधणं किंवा हे करणं, तर तेव्हा जेव्हा त्यांना स्वतःला गरज पडत होती,
आणि त्यांना इतरांचं जेव्हा मदत करायची असायची, गावोगावी पेशंट्स असायचे किंवा कुठल्या तरी आजाराने ग्रस्त असायचे लोक, तर ते त्यांच्या दोन्ही हातांनी लोकांची काय करत होते, हिलिंग करत होते. ही आपली अश्विनी स्पर्श चिकित्सा. आपण स्पर्शाच्या पहिल्या लेवलमध्ये आपण स्पर्श चिकित्सा करतो, आपण टच थेरपी करत असतो. आपण पेशंटच्या किंवा स्वतःच्या आपल्या बॉडीवरती हिलिंग करत असतो आपल्या हातांनी. हे आपले हात काय आहे, हिलर्स आहेत. जसे भगवंत आपल्याला या पद्धतीने आशीर्वाद देतो, ईश्वर कुठल्याही या पद्धतीने आशीर्वाद देण्याची पद्धत आहे, त्याच पद्धतीने आपण स्वतःची आणि इतरांची हिलिंग करत असतो. आपल्याच दोन्ही हात आपले हिलर्स आहे. कळालं? त्याला रेकी टच थेरपी म्हणतात. इथपर्यंत कळालं आहे का? इथे कुठे डाऊट आहे कोणाला? हँड रेज करा कोणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, समजत नसेल तर, नाहीतर चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाकले तरी चालेल. ओके, पुढे जाऊया. आता आपण बघणार आहे की प्रत्येक गोष्टीचे काहीतरी प्रिन्सिपल्स असतात. काहीतरी गोष्टींवरती ती गोष्ट आधारित असते. हे आहे डॉक्टर मिकाऊ सुई यांनी रेकी रिडिस्कवर केली आहे, म्हणजे आपलीच उपचार पद्धती आपल्यालाच परत दिली आहे. आपल्या सगळ्या भारतीयांना हे प्राचीन काळाची जी उपचार पद्धती, जी अश्विनी स्पर्श चिकित्सा होती, तीच आपल्याला रेकी बनवून भारतात आलेली आहे. तर यांनी रेकी वापरताना काय केलं होतं, किंवा रेकीसाठी काहीतरी प्रिन्सिपल डिसाईड केले की रेकी वापरताना जेव्हा तुम्ही रेकी हिलर बनत आहात किंवा तुम्ही रेकीमध्ये स्वतःची हिलिंग किंवा इतरांची हिलिंग करत आहात, तर तुमचे जीवन काय करलंय त्यांनी, 24 तासांचं जीवन बनवलेलं. म्हणजे तुमचं जीवन आजच्या, कारण बघा आपला आज तुम्ही दिवस बघितला की नाही, उद्याच्या दिवसाचा आपल्याला भरोसा आहे का? नाही. उद्याच्या सकाळी तुम्ही उठले, तुमच्यासोबत फॅमिली उठली तुमची, तर तुम्ही किती ग्रेटफुल आहात. बरोबर ना? की आपल्याला किती आनंद व्हायला पाहिजे. लोक प्रत्येक गोष्टीसाठी रडतात की माझ्याकडे हे नाही, मी हे बनवू शकत नाही, माझ्याकडे पैसा नाही, हे नाही. कंप्लेंट द्यायला हजार कारण आहेत, पण ग्रेटफुल असायला, थँकफुल असायला एक कारण पुरेसा आहे की मी आजचा दिवस बघितला आणि माझ्यासोबत माझ्या कुटुंबाने देखील आजचा दिवस बघितला. बरोबर ना? आणि ज्यांच्याकडे कोणी पार्टनर नसेल त्यांनी हा विचार करायला पाहिजे, मी माझ्यासाठी जगून राहिलोय ना. आज मी तर स्वतः खंबीरपणे या परिस्थितीत उभा आहे किंवा मी उभी आहे, आहे ना, माझं अस्तित्व आहे. मग माझं आयुष्य या 24 तासांमध्ये डिवाइड केलंय. बरोबर की नाही? या 24 तासांमध्ये मी काय करणार, आजचा दिवस मी आहे ना, मी या आजच्या दिवशी आजच्या दिवशी डॉक्टर मिकाऊसींनी काय केलंय की त्यांनी रेकीला एका दिवसासाठी हे अनुभवायचं सांगितलंय. जर मी उद्याचा दिवस माझ्या हातात नाही, कालचा गेलेला हातात नाहीये, मग आजचा दिवस माझ्या हातात आहे. जे करायचं ते आत्ता करा म्हणतात ना. तर पहिलं प्रिन्सिपल त्यांनी सांगितलंय, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. आज के लिए. उद्याचं बघितलं का त्यांनी? नाही. तुम्हाला ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहू शकतात. लेकीचं पहिलं प्रिन्सिपल आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. काय आहे? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. हे रेकीचं पहिलं प्रिन्सिपल, पहिलं तत्व आहे. बघा, प्रत्येक घरात लॉकडाऊनच्या वेळेस कुठेतरी डिवोर्स झाले, कुठेतरी आत्महत्या झाल्या, कारण एकमेकांना सोबत राहण्याची एक तर नवरा बायकोला सवय नव्हती इतके, कारण सगळेजण घरात कोंडल्यासारखे झाले होते. त्या कंडिशन मध्ये लोकांना रेकीनी खूप सहाय्य केलंय. भाषा कोणती असली तरी तिचा उद्देश. हा बरोबर आहे, भाषांतर करू शकता तुम्ही. भाषांतर आपल्याला कसं, भाषा कुठली असू देत, तुमच्या भावना महत्वाच्या, तुमचे इंटेन्शन महत्वाचे. बरोबर ना? तुम्हाला तुमची हिलिंगची भाषा एकच आहे की तुमच्या मनामध्ये प्रेम, दया, करुणा, शांती हे निर्माण होणं.
तुम्ही हा रेकीचा संबंध कुठल्याही धर्माशी नाही, कुठल्याही पंथाशी नाही. कोणीही रेकीचा वापर करू शकतो, रेकीचा वापर कधीही करू शकतो. तुम्ही पिरियड्स मध्ये रेकी वापरू शकता, तुम्ही कुठल्याही कंडिशन मध्ये रेकी वापरू शकता, तुम्ही रात्री रेकी वापरू शकता, तुम्ही दिवसा रेकी वापरू शकता. रेकीला कुठल्याही कशाचंही बंधन नाही. कळालं का? रेकीला कुठलंच बंधन नाहीये, फक्त तुमचे प्रिन्सिपल महत्वाचे. रेकी वापरताना एकच गोष्ट ध्यानात म्हणजे महत्वाची आहे, ते म्हणजे रेकीचे प्रिन्सिपल फॉलो करणे. तुमचा आजचा दिवस, तुम्ही आज सकाळपासून तुम्ही जे काही तुमची दिनचर्या आहे ती तुम्ही फॉलो केली, तर रेकी तुम्हाला देता देता, तुम्ही घेता घेता थकाल पण रेकी देता देता थकणार नाही. इतका छान अनुभव रेकीचा आहे. तर पहिलं, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. बघा, एक कुटुंब असतं, लॉकडाऊन मध्ये त्याची नवरा बायको छान खूप सुंदर कुटुंब, लॉकडाऊन मध्ये त्याची नोकरी जाते. आणि काय होतं, बायकोचा जॉब चालू असतो, सगळ्या गोष्टी चालू असतात, आणि घरात पैशाची चणचण जाणवायला लागते. अचानकच घरात सगळे बसलेले असतात, करणारा एकच व्यक्ती राहतो. आणि त्या बायकोला ना काम करता करता असं होतं की घरातलं पण करायचं, बाहेरचं पण करायचं, ऑफिसचं करायचं, आणि नवऱ्याची घरात बसून चिडचिड व्हायला लागते, कारण जॉब गेलेला असतो, EMI सुरू असतात. प्रत्येक गोष्टीचं त्या माणसाला टेन्शन यायला लागतं की आता कसं होणार, की पुढे लॉकडाऊन लागलेला आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहे, जॉबचा प्रॉब्लेम होतोय, जॉब नवीन मिळत नाही आहे. अशा वातावरणामध्ये घरात संपूर्णतः रागाचं वातावरण निर्माण झालेलं असते. आणि चुकून काय होतं, त्या रागाच्या भरात त्या कुटुंबामध्ये 5-6 वर्षानंतर छान मुलगा जन्माला आलेला असतो. चुकून त्या आईच्या हातून त्या मुलाला लाटणं लागतं, लाटणं लागतं, आणि थोडक्यानी त्याचा डोळा वाचतो. काय होतं, थोडक्यानी डोळा वाचतो. सत्य घटना आहेत, आपल्या आजूबाजूला बघा, थोडस जाणवेल की रागाचं काय होतं. आज रागाचं रूपांतर एक कुटुंब नष्ट करायला होतंय. आज जर त्या पोरासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा अशा सगळ्या घटना घडता आहे व तुम्ही रागावर नियंत्रण नाही करू शकत आहात, तर किती मोठी गोष्ट आहे ही. बरोबर ना? राग, एवढूसा राग येतो, आणि होत्याचं नव्हतं होतं. बऱ्याच वेळा पेपरमध्ये असं येतं की आईनी मुलाला कांदा फेकून मारला, ही मागे बऱ्याच ठिकाणी आलं होतं. शाळेतही खूप रागाच्या भरात, आता होत नाही तसं, पण असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की राग होत्याचं नव्हतं, एक राग आला आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. एक रागाला नवऱ्यानी बायकोला मारून टाकलं, एक रागाला बायकोनी आत्महत्या केली. ह्या रागाचं रूपांतर होत्याचं नव्हतं, एक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. तर मग हा राग कशाला पाहिजे? राग असावा, पण तो संतुलित असणं महत्वाचं आहे. तुम्हाला रोज कोणीतरी 4-5 येऊन मारून राहिला आहे आणि तुम्ही गाल हे करता आहे, हे चुकीचं आहे. कुठेतरी आपला सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी राग महत्वाचा आहे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. कळालं का? राग महत्वाचा आहे. मुलांना तुम्ही शिस्त लावायला राग वापरा, पण तो प्रमाणात. तुम्ही उठता बसता मुलांना जर आपण प्रत्येक वेळा रागवत बसलो, प्रत्येक वेळा चिडचिड करत बसलो, तो प्रॉब्लेम होतो. आणि मग त्या मुलांचं लहानपण तसं जातं, आणि मोठेपणी त्यांना त्यांचा स्वभाव तसा बनून जातो. काय होतं की जे बालपणात त्यांनी बघितलेलं असतं, ज्या बालपणात त्यांच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, त्या सगळ्या त्यांचे सबकॉन्शियस माइंड काय करतं, स्टोअर करतो ना. आपलं बघा, कुठेतरी आपल्याला ज्या वाईट घटना घडलेल्या असतात त्या डोक्यात राहतात. खूप वर्षापूर्वीच्या गोष्टी आपण लक्षात ठेवत असतो, बरोबर की नाही? मग हा राग आपल्याला काय करायचा, आवडता घ्यायचा. राग येणं महत्वाचं आहे, पण त्याचं बॅलन्स करणं त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. म्हणून केवल आज के लिए मैं क्या करूंगा, क्रोध नहीं करूंगा. बरोबर? हा. पुढचं प्रिन्सिपल डॉक्टर मिकाऊ सिंनी सांगितलं, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. आपल्याला चिंता कुठे नेते, चितेकडे नेते म्हणतात ना. चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. काय करायचंय आपल्याला, चिंतन करायचंय की मी याच्यातून कशा प्रकारे बाहेर पडेल. मी आता हा प्रॉब्लेम आलाय, हा प्रॉब्लेम फेस करताना मी टेन्शन घेऊन होणार आहे का, की याचा मार्ग
कारण एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. जर तो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे ईश्वराने, त्या ईश्वराला, त्या युनिव्हर्सला वाटतोय की तुम्ही कॅपेबल आहात. जर तुम्हाला ते दुःख आलेलं आहे, तो प्रॉब्लेम आलेला आहे, याचा अर्थ असा होतो की तुम्ही कॅपेबल आहात. बरोबर ना? एकदा आपल्याला माहित आहे की जेव्हा हिरा बनवायचा असतो, तर त्याला किती छलनी हातोडे मार घेतले, घाव घातल्यानंतर हिरा बनतो. त्याच पद्धतीने जेव्हा एक कणखर माणूस, एक कणखर आपली जर निर्माण करायची आहे प्रतिमा, त्यासाठी आपल्याला कुठेतरी त्या दुःखाच्या अग्नीतून तप्त होऊनच बाहेर निघावं लागतं. ती जी काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, तिथे त्या प्रॉब्लेम्सला फेस करून जेव्हा आपण निघतो, तेव्हा आपल्या ऊर्जा काय असतात, अधिकाधिक वाढलेल्या असतात. कारण आपल्याला त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर निघायची सवय झाली. आता आपण पुढे अजून कुठलं चॅलेंज आलं तर आपण ते ऑनेस्टली आणि इझिली फेस करणार आहे. का आता आधी काहीतरी आपल्याला असा छोटा मोठा प्रॉब्लेम येऊन गेलेला असतो, आणि देव पण तेवढ्याच गोष्टी तुम्हाला देतो जेवढ्या तुम्ही फेस करू शकता. त्याच्यावरती देव देत नाही. कारण देवाला माहितीये ना की कोण कसं आहे. आपल्यापेक्षाही त्या परमेश्वर, ईश्वर, युनिव्हर्स जे काही आहे त्यांना माहितीये की तुमची कपॅसिटी किती आहे, तुम्ही स्वतःला कुठपर्यंत सांभाळू शकता, हे त्याला माहितीये. म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं महत्वाचं आहे. की हे चिंतन करणं म्हणजे काय, की मी त्या गोष्टीला अनालाइज करेल, मी ती गोष्ट समजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेमचं सोल्युशन काय काय भेटू शकतं, की मॅक्झिमम पॉसिबिलिटीज काय काय होऊ शकतात, की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मला मॅक्झिमम कुठे काय काय करता येईल, की मला हा मार्ग निवडायचा आहे, तो मार्ग निवडायचा आहे, की मी कुठे जाणार, हे आपल्याला करायचं आहे. आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, हे डॉक्टर विकाऊसींनी सांगितलं सेकंड प्रिन्सिपल, रेकीचं दुसरं प्रिन्सिपल. केवळ आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, मी काळजी करणार नाही. कळालं? लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या. बरोबर आहे. रेकी नकळत पण करू शकतो. ठीक आहे, पुढचा आपण पॉइंट बघूया. पुढचा जे प्रिन्सिपल आहे, आज मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे बघा, आशीर्वादों की गिनती म्हणजे आपल्याला जे काही मिळालेलं आहे आजपर्यंत, जे काही आज तुम्ही आहात, तुमच्याकडे ज्या काही नातेसंबंध आहे, जे काही वस्तू आहे, ज्या काही गोष्टी आहे आज तुम्हाला डोळ्यांनी बघायला मिळत आहे. तुम्हाला नाते आहेत, तुम्हाला मुले आहे, आई वडील असतील नसतील, पण तुम्ही आज सगळ्या गोष्टी ज्या अनुभवता आहे, त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल असणं महत्वाचं आहे. आभार मानणं महत्वाचं आहे, की माझ्यावरती किती आशीर्वाद आहे परमेश्वराचे. त्याला बघा की ज्याचं कोणी नाहीये जगात. त्याला बघा की ज्याला डोळे दिले नाही. बरोबर की नाही? त्याला बघा की ज्याच्याकडे पाय नाही तरी तो काम करतोय. तो त्याचं काहीतरी उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर ना? मग मी माझ्यासाठी मी किती महत्वाचं आहे, माझ्या आयुष्यात किती सारे ब्लेसिंग्स आहे, हे आपण बघायला पाहिजे. कळालं का? नाही कळालं? तिसरं प्रिंसिपल, मेरे लाइफ की जो भी ब्लेसिंग है उनको मैं कन्सिडर करूंगा. मी त्या आशीर्वादांना विचार करणार आहे, त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे, की मला ईश्वर, जे युनिव्हर्स आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टी मला दिल्या, त्यासाठी मी काय आहे, त्या आभार व्यक्त करते. म्हणून ही आभार व्यक्त करण्याची सवय काय करायची आपल्याला, दररोज सकाळी आभार व्यक्त करायचे. हे श्वास मला दिले ईश्वरा, त्यासाठी मी आभारी आहे. मला हे कुटुंब दिलं, त्यासाठी मी आभारी आहे. मला हे जे काही तू मला दिलेलं आहेस, त्यासाठी मी काय आहे, कृतज्ञता व्यक्त करते. मला हे श्वास चालू आहे, मी जगतो आहे, मला हे संपूर्ण शरीर दिलं आहे, त्या शरीराची देखील आभार मानायचे. मी ती चप्पल वापरते आहे, ती दिवसेंदिवस चप्पल मला कुठे घेऊन चालली आहे, त्या चपलीचे देखील आभार मानायला शिका. कळालं का? पुढचं आहे की मैं आज मैं मेरी ईमानदारी से अपना काम करूंगा. ईमानदारी से काम करणं म्हणजे काय, की
आज माझं ठरवलेलं आहे की माझी जबाबदारी एक आई म्हणून काय आहे, एक बायको म्हणून काय आहे, एक मुलगी म्हणून काय आहे, एक मी कुठे जॉब करते आहे तर माझी जबाबदारी काय आहे. आज 24 तासांसाठी माझी रिस्पॉन्सिबिलिटी की मी माझे 24 तासांचे 8 तास मी माझ्या झोपेला देणार आहे, 8 तास मी कामाला देणार आहे आणि 8 तास मी ऑफिसला देणार आहे. या पद्धतीने जेव्हा मी माझं रुटीन फिक्स करणार आहे, तर ह्या 8 तासांना मी ऑनेस्टली प्रयत्न करणार आहे की मी ते काम कम्प्लीट करेन. मला जर ऑफिसला एखादं काम दिलं आहे, मी एक व्यक्ती म्हणून तिथे ऑनेस्टली काम करणं महत्वाचं आहे. पगार घेताना आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीची हे आली पाहिजे की मी हे काम पूर्ण करतोय. बरोबर की नाही? की हे सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या आयुष्यात होत आहे किंवा घडत आहे, तर मी त्यासाठी इमानदारीने प्रयत्न करणं महत्वाचे. मी एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देते आहे ना, तर मी रिझल्ट मॅटर नाही करत माझ्यासाठी. माझ्यासाठी मॅटर काय करताय की मी जर अभ्यास 100% केलाय, तर रिझल्ट ईश्वराच्या हातात आहे. कर्म करतो आहे, कर्म हे माझं कर्म मी जे सुरू केलेलं आहे, एक काम मी हाती घेतलेलं आहे. आज मला तुम्हाला माहितीये का की रेकीमध्ये काय शिकवल्या जाते आणि काय नाही? नाही माहिती. रेकीचा सिलेबस माहितीये तुम्हाला? नाही माहिती. पण जर मी हे तुम्हाला शिकवताना 100% नाही दिलं आहे, तर मला रात्री शांत झोप लागेल का? नाही लागणार. कारण किंवा जेव्हा देण्याची भावना असते आणि जेव्हा आपल्याला समोरच्याचं हित, आपल्याला असं वाटतं की समोरच्याचं आपल्याला आपल्या मार्फत म्हणा आपण माध्यम ठरू समोरच्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी, ती सकारात्मक निर्माण करण्यासाठी, तर देताना काय दिल्या जाते? 100%च दिल्या जाते. बरोबर ना? म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की कॅमेरा ऑन करून बसा. आपण एनर्जीच्या क्लासमध्ये बसलो आहे, तुम्हाला शिकायचा चान्स आहे, तुम्हाला पुढे जायचा चान्स आहे. आणि ही सकारात्मकता जेव्हा आपल्याला मिळतं आहे, हे तुम्हाला जे काही फ्री मध्ये मिळतं आहे, ते घेणं शिका. ते ईश्वराने तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे ना, मी तर माध्यम आहे. मी माझ्याकडून आला आहे, कोणीतरी दुसरं देणार असेल, पण तुमच्याकडे ही गोष्ट पोचली आहे म्हणजे कुठेतरी तुम्हाला लाईफमध्ये त्याची गरज आहे. कळालं का? जर तुमच्यापर्यंत ह्या ऊर्जांचा अनुभव तुम्हाला येतो आहे, तुम्हाला जर त्या गोष्टी शिकायला मिळत आहे, ते कुठेतरी तुम्हाला ती गरज पडते. आज कुकिंग शिकायला कुठलं एक्झाम्पल घ्या, एखादी गोष्ट टीचरशिप मध्ये आपण जर शिकतो आहे, तर ही कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी कधीतरी कामी पडणार आहे. बरोबर ना? आपल्याला मॅथ्सचं काहीतरी कॅल्क्युलेशन शिकवलेलं असतं, तर जीवनात कधीतरी आपल्याला ती गोष्ट कामी पडते. सायन्सचा एखादा फॉर्म्युला शिकलेलो असतो, तो कुठेतरी अप्लाय होत असतो म्हणून तो अभ्यासात दिलेला असतो. कळलं का? ह्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहे, बरोबर, आशीर्वाद स्पर्श करून देणं म्हणजे आशीर्वादच. आणि त्याच्यासोबत आशीर्वाद देताना आपली इमानदारी आणि आपली स्वतःबद्दलची आणि इतरांबद्दलची करुणा भावना, हे महत्वाचं. आणि नंतर आहे रेकीचं शेवटचं प्रिन्सिपल आहे, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा, म्हणजे प्रति दयालु रहूंगा. दयालु भाव राहणं म्हणजे प्राणी मात्रावर दया करा. मग ते प्राणी मात्र, आपले प्राणी म्हणजे इतर आपले जे काही प्राणी असतील, जे काही व्यक्ती असतील, त्या प्रत्येकाबद्दल एक संवेदना असतात की दुःखाची असू दे, एखादा आपण, ती भावना महत्वाची आहे. ती एम्पथी महत्वाची आहे, करुणाभाव महत्वाचा आहे. तुम्ही समोरच्याला बघा, त्याच्या जागेवर जाऊन आपण तेव्हा दुःख अनुभव करण्यापेक्षा, जेव्हा आपल्याला समोरचा सांगतो आहे किंवा त्या परिस्थितीतून एखादी व्यक्ती जात आहे आणि बाहेर राहून आपण कमेंट्स करतो आहोत, आपण मागून काहीतरी बोलतो आहोत किंवा काय, पण ते सिच्युएशन समजून घेऊन एक मानवता धर्म दाखवणं आणि मानववा म्हणजे जी काही करुणा आहे त्याच्याबद्दल व्यक्त करणं, त्याला भाव समजून घेणं, समोरचा आपल्याला काही सांगतो आहे तर त्याच दुःखाच्या भावनेनी, त्या सुखाच्या भावनेनी त्या गोष्टीचा अनुभव घेणं आणि त्याला, आनंदात असेल तर आनंद अनुभवणं आणि दुःखात असेल तर त्याला त्याच्या पाठीवरनं हात फिरवणं, हे महत्वाचं आहे. कळालं का? हे रेकीचे काय आहेत? 5 प्रिन्सिपल्स आहे ज्यावर रेकी काम करत असते. तर डॉक्टर मिकाउसींनी आपल्या 24 तासात आपलं आयुष्य आणून ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की या 5 प्रिन्सिपल वरती तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा आणि मग तुम्ही रेकीला अनुभवा.
जेणेकरून तुम्ही स्वतःची हिलिंग करणारच आहे आणि इतरांची देखील हिलिंग करायला काय होईल, समर्थ व्हाल. कारण जेव्हा आपल्या मनातून क्रोध कायमचा निघून जातो तर दयाभाव निर्माण होतो. बरोबर ना? प्रेम भाव निर्माण होते, करुणा निर्माण होते. जेव्हा आपण चिंतेपासून दूर होतो तेव्हा आपल्याला काय होतं, आपल्याला ऑप्शन भेटत जातात. चिंता नाहीये ना, मग फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. बरोबर ना? रिलॅक्स वाटतं. या सगळ्या भावनेतून जेव्हा आपण जातो आणि त्याच्यातून रेकी काय करत असते, आपल्याला सकारात्मक भाव आणि एक पीस कडे नेते. जे काही टेन्शन्स आहे, जे काही कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये अडकलो आहे, त्या सगळ्या प्रॉब्लेम पासून रेकी आपल्याला काय करते, दूर नेण्याचं काम करते. त्यामुळे ह्या सगळ्या ऊर्जा अनुभवताना आपल्याला स्वतःचं क्लिन्झिंग महत्वाचं आहे, सेल्फ हिलिंग महत्वाचं आहे. हे आपण रेकीमध्ये शिकतो. इथपर्यंत कळालं आहे? इथे कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत? हिस्ट्री ऑफ रेकी उद्या बघू आपण. मी त्याबद्दल तुम्हाला हे सांगते की हे डॉक्टर मिकाऊ सुई यांनी त्यांची स्टोरी तर मी उद्या पूर्ण सांगणार आहे. डॉक्टर मिकाऊ सुईंनी काय केलं होतं की आपल्या भारतात आलेत ते, आणि त्यांनी हे रेकीचं, त्यांना असं वाटत होतं की काहीतरी ऊर्जा आहे. ते प्रोफेसर होते, डॉक्टर होते आणि लेक्चरर, म्हणजे ह्या पद्धतीने त्यांचं काम चालायचं. तर त्यांना ह्या ऊर्जांचा कुठेतरी माहिती होतं की आहेत. त्याचा अनुभव त्यांना घ्यायचा होता म्हणून ते भारतात आले. त्यांनी भारतामध्ये 8-10 वर्ष गमावलेत, समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आपले जे पूर्वज, कारण की काय झालं होतं ना, मधल्या काळात आपले खूप धर्मग्रंथ जाळल्या गेले, खूप ठिकाणी आग लावल्या गेली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्या पद्धतीने आपले जे काही काशीचे म्हणा किंवा कुठले पण आपले जे काही युनिव्हर्सिटीज होत्या, त्या सगळ्यांचं नॉलेज देताना लोक काय करत होते, पूर्णतः नॉलेज देत नव्हते. म्हणजे 100% शेअरिंग करत नव्हते. त्यामुळे त्यांनी काय, भारतात आल्यानंतरही त्यांना खूप साऱ्या गोष्टीचा, म्हणजे त्यांना माहिती होतं की ही ऊर्जा आहे, कुठेतरी वापरत आहे. पण त्यांना त्याचा अनुभव येत नव्हता आणि त्यांना त्या ऊर्जा वापरायच्या कशा हे सांगत कोणीच नव्हतं. मग हेच, एक मिनिट, कोणाचा काही प्रश्न आहे का? तर त्यांना सांगत नव्हतं. हो, आपण हात पायाला स्पर्श करतो, ती पण रेकीच आहे. ती रेकी तो आशीर्वाद झाला. तर त्यांनी त्या पद्धतीने तिथे इथे 8-10 वर्ष त्यांनी मेडिटेशन केलं. इथे राहिलेत, लोकांचं वागणं बोलणं सगळ्या गोष्टी बघितल्या. मग ते लोक काय काय करतात त्यांनी ते अनुभवलं. की इथे काशीमध्ये काय, कोणी पूजा मंत्र म्हणतात किंवा काय करत आहे बा, सगळ्या काशी म्हणा किंवा पूर्ण भारत भ्रमण केलं त्यांनी. चायनाला, चीनमध्ये गेले. सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता घेता त्या सगळ्या गोष्टी अनुभवताना त्यांना कुठेतरी लक्षात आलं की ह्या ऊर्जा अवेलेबल आहेत पण आपल्यापर्यंत पोचत नाही. ह्या ऊर्जा आहेत पण. तर ह्या डॉक्टर मुक्काउसींची स्टोरी आपण उद्या बघणार आहोत की डिटेलमध्ये त्यांनी पुढे काय केले आणि ह्या रेकीचा त्यांना कसा अनुभव आला, त्यांनी काय काय बदल केले आणि त्यांनी किती ग्रँडमास्टर निर्माण केले. ठीक आहे. आता तुमचा या रेकीच्या याच्यामध्ये काही प्रश्न आहे का? की आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये कोणाचा राग कमी झालेला नाहीये, कोणाला दयाभाव नाही, म्हणजे जे काही तुमचे प्रश्न असतील, जे काही प्रॉब्लेम वरती तुम्ही या 4-5 दिवसांपूर्वी स्टक होता, आज काही प्रश्न आहेत का तुमचे, जे तुम्हाला असं वाटतं की आपण बोलायला पाहिजे, विचारायला पाहिजे, काही समजलं नसेल तर ते सांगा. हा. अनम्यूट करा सुरेंद्र सर. हा. मॅडम, याच्याने नक्कीच जीवनात परिवर्तन होईल. म्हटलं का, आजचं जे तुम्ही जे ज्ञान दिलेले 5 स्टेप, त्या येस. खूपच सुंदर आहेत. आज के लिए मैं क्लोज मी नहीं माध्यम आहे करूंगा. सर, मी फक्त माध्यम आहे. आ- ह्या ऊर्जा तुमच्या सोबत, तुमच्यापर्यंत आ- पोहोचण्याचं मी फक्त माध्यम आहे. हो, मैं चिंता से दूर रहूंगा. यांनी आज काय मैं होणार आहे, अपने बीपीचे कई प्रॉब्लेम्स होतील का मला सांगा.
नाही जर होणार. तुम्ही जेव्हा चिंता करत टेन्शन नाही राहता घ्यायचं. तेव्हा टेन्शन नाही स्ट्रेस घ्यायचं. होतो. बरोबर ना? हो. आणि आशीर्वादांची गिनती म्हणजे लय मोठ्यांचे आपल्याला आशीर्वाद जे मिळतात बरोबर. त्याची गिनती जरा काढायला पाहिजे. त्यांचे ऋणी मानून त्यांचे आभार मानले असायला पाहिजे. पाहिजे, कारण आपण जन्मा त्यांना ना. झाल्यापासून हं. मातृऋण, पितृऋण, हा. पूर्वजांचं ऋण आणि या धरणी मातेचं ऋण घेऊन आलेलो असतो. असे किती सारे ऋण, जन्मांतरीचे ऋण घेऊन आपण जन्माला आलो. ईमानदारी से अपना ऋणातून काम करूंगा. आता लोक असं म्हणतात, मॅडम आजकाल इमानदारी संपलेली आहे. पण जो इमानदारीने काम करतो त्याला परमेश्वर कधीच उघडं ठेवत नाही. त्याचा बरोबर. सेल्फ कॉन्फिडन्स त्या इमानदारीने वाढतो. बरोबर. हा. कारण जेव्हा नंतर मग. तुम्ही इमानदारीने काम करतात ना, तेव्हा तो ईश्वर कुठेतरी तुमच्यासाठी अवेलेबल असतो. तुम्हाला तो बरोबर आहे. कुठेतरी सपोर्ट करायला उभा असतो प्रत्येक सिच्युएशन. तुम्ही देताना जर 100% दिलं ना, मग तुम्हाला रिझल्टची हं. भीतीच राहत नाही ना लाईफ मध्ये, की पुढे काय अरे होईल. मैं हर जीवित प्राणी के दयालू रहूंगा. मी मॅडम दररोज गोदर्शना गो शाळेत घाल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाही. बरोबर. गोमातेचं दर्शन घेऊन गोमातेला काही काही खाऊ घालतो आणि नंतरच माझी दिवसाची सुरुवात करतो. बरोबर. प्राणी मात्रावरती दया करा हे म्हणणं दया बरं आहे की करा. गायीवरती. आणि हा, हे म्हणजे सगळ्या ते गोष्टी कुत्रा आपल्या असो, मांजर भारतीयांनीच असो, दिल्या. कोणी असो, बरोबर. त्याच्यावरती दया करायला पाहिजे मानवाने. बरोबर. ह्या गोष्टी एकदम कुठल्या करेक्ट आहेत? आहे. आपल्या भारतातल्याच आहे की नाही? हा. या सगळ्या हा. ऊर्जा आपल्या भारतातल्याच होत्या. हे आपली भारतातलेच भारतीय आहे. संस्कृतीच आपल्याला सांगते. फक्त ही बरोबर आहे. डिस्कवर होऊन जापनीज उपचार पद्धती म्हणून आपल्याकडे आली आहे, तर आपण त्यांना जास्त विश्वास ठेवतो, असं झालंय. बरोबर आहे. सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो मॅडम याच्याने. येस. नक्कीच. खूपच छान झालं आजचं सेशन. थँक्यू सर, थँक्यू सो आता मच. असं वाटतं उद्या काय शिकवणार, उद्या काय बोलणार. आम्ही आतुरतेने वाट बघतो. 8:30 केव्हा वाजतील. थँक्यू सर, हा. थँक्यू सो मच. चालेल चालेल चालेल. चला. बघा, सगळ्यांनी मन लावून शिका. 100% स्वतःला द्या. कुठली गोष्ट ही फक्त रेकी शिकायचं म्हणून नाही म्हणत आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला सांगितलं ना, की एक तत्व आहे, की आपल्याला आधी पण सांगितलं की आता इमानदारीचा जमाना नाही राहिला, सर म्हणतात. बरोबर आहे ना? का नाही राहिला? कारण प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहे, कॉम्पिटिशन वाढत चालली आहे, तू मे मे होत आहे, आणि यात माणसाची माणुसकी विसरत चाललाय माणूस. बरोबर. तर करताना 100% द्या. कुठली गोष्ट करा, शिकताना 100% द्या. कुठलं काम तुम्ही ऑफिसमध्ये करत असाल तिथे तुम्ही लक्षपूर्वक करा. छोट्या गोष्टी करतानाही तुम्ही साधं ड्रॉइंग बनवताय, हे मुलांना काहीतरी देता, ते तेवढं नाही द्या. वेळ देताना तुम्ही थोडा वेळ द्या. प्रत्येकाकडे वेळ नाही आजकाल, पण जो वेळ देणार आहे ना, त्या वेळात तुम्ही अर्धा तास देणार आहे तर अर्धा तास मुलांशी व्यवस्थित बोला. अर्धा तास फॅमिलीला देणार आहे तो फॅमिलीला अर्धा तास व्यवस्थित द्या. जेणेकरून काय होणार आहे, की कुठेतरी डिवोर्सचं प्रमाण कमी होईल. कुठेतरी ते आपल्या घरातलंच व्यक्ती आपल्यासाठी कुठेतरी वाट बघत असतं. कुठले तरी नातेसंबंध जुळून येतील. बरोबर की नाही? कुठेतरी अर्धा तास तुम्ही आईशी बोलता आहात, ते अर्धा तास मन लावून बोला. तिचं म्हणणं ऐकून घ्या, की त्या अर्धा तासात तिचं म्हणणं काय आहे. आपण काय करतो आजकाल, असं झालंय की हॉटेलमध्ये गेले की मोबाईल बघायचा, सगळीकडे गेलं, हा ठीक आहे ना, बघून घेऊ. या पद्धतीने जेव्हा होतात तेव्हा काय होतंय, प्रत्येक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय की नाही? तर देताना 100% द्यायचं आहे आणि रागापासून दूर राहायचं आहे. जितकं तुम्ही करुणा भावाने राहणार आहे तितकं तुम्हालाच पॉझिटिव्ह वाटणार आहे, की अरे मलाच बा किती फ्रेश आहे मी. आणि खाली हो जाओ, एम्प्टी. जे काही असेल ना, आज तुम्ही ठरवून ठेवा की तुम्हाला पहिल्या दिवशीपासून एक्सरसाइज सांगते, ज्यांना खूप राग येतोय, ज्यांच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स झाले असतील किंवा आहेत, त्यांनी ते नोट डाऊन करायचे आहेत. एक कागद घ्यायचा आहे, त्या व्यक्तीचे नावं लिहायचे, ते प्रॉब्लेम्स लिहायचे आहेत, त्याला रोज रात्री जाळायचं आहे. ते प्रॉब्लेम्स लिहायचे, जे काही निगेटिव्ह गोष्टी लाईफमध्ये असतील त्या सगळ्या लिहून काढा. पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या लिहून काढा. काल पण आपण अफर्मेशन शिकलो, त्या अफर्मेशन पॉझिटिव्ह गोष्टी रोज लिहा. विजन बोर्ड बनवा. काही पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली युनिव्हर्सला कळू द्या. बरोबर की नाही? बघ, आई कुठली पण आई अशी बाळाला जेवायला मागितल्याशिवाय देते का? नाही ना, ते रडल्यावरतीच देते. बरोबर ना? त्या आईला समजल्याशिवाय आई कामात असते, मग बाळ रडतं, मग आई बाळाला काहीतरी खाऊ घालते. या पद्धतीने आई काम करत असते. तर तुम्ही पण त्या आपली जी युनिव्हर्स आहे, डिवाइन, जे काही गॉड आहे, जे काही देवी आहे, देवता आहे, जे काही परमेश्वर आहे, त्याच्यापर्यंत तुमच्या भावना पोचू द्या. तुम्हाला काय पाहिजे आहे
व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे महत्वाचं आहे. आणि कशासाठी, तुम्हाला पैशाचा असेल तर पैसा कशासाठी पाहिजे ते पण तुमच्या डोक्याला क्लिअर पाहिजे, की मला लोन आहे, ते लोन क्लिअर करायचं आहे, मला नवीन घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही व्हॉट, व्हाय आणि व्हेन हे क्लिअर पाहिजे. कशासाठी पाहिजे, केव्हा पाहिजे आणि कधी पाहिजे हे महत्वाचं आहे. कळलं का? तर त्यासाठी तुम्ही जेव्हा आपल्या डोक्याला त्या 21 डेज गोष्टी दिसतात ना, तर तेव्हा आपल्या कुठेतरी एक न्यूरोपाथ बनतो आणि 66 डेज नंतर त्या गोष्टी फिक्स होतात आणि 90 डेज नंतर हळुवारपणे त्या आपल्या आयुष्यात यायला लागतात, सुरुवात होते. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याला जे लोक आवडत नाही, ज्या काही गोष्टी ज्या निगेटिव्ह वाटतात आहे, जे निगेटिव्ह पास्ट असेल तो डिलीट करायला शिका. एक स्टेप फॉरगिवनेस. आपण आज परत शिकलोय की फॉरगिवनेस किती महत्वाचं आहे. आपण ते गाठोडं घेऊन किती दिवस जगणार आहे, कुठे कुठे जाणार आहे ना, बरोबर की नाही? त्या गाठोडं कुठेतरी टाकणं महत्वाचं आहे. रागाचं, क्रोधाचं, लोभाचं, प्रत्येक प्रत्येक ह्या षड्रिपू जे काही आपले अहंकार आहे, द्वेष आहे, अहंकारामुळे नाते तुटताय. मग हे सगळं पहिलेच मी कुठेतरी टाकते ना, आणि एक मी न्यूट्रल होऊन समोरच्याला बघते. मी स्वतःलाही स्वतः अपेक्षाच नाही ठेवणार तर दुःख होईल का? नाही, मग मी न्यूट्रल होऊन जर समोरच्याला बघितलं तर माझ्या भावनाही न्यूट्रल होईल, मला दुःखही होणार नाही, आनंदही होणार नाही. आणि समोरचा चांगला वागेल तर मला छान वाटेल, आणि चुकीचा वागेल तरी मला दुःख नाही होणार, कारण मी न्यूट्रल आहे. हा न्यूट्रल होण्याचा भाव महत्वाचा आहे. कळलं? तर उद्या आपण नवीन ऊर्जांसोबत भेटणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ या वाक्यानी आपली सुरुवात करा. रोज सकाळची सुरुवात आपली अशी करा. आणि थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे काही, मी खूप कृतज्ञ आहे, खूप धन्यवाद मानते की मला ज्या गोष्टी पाहिजे आहेत ते तू दिलेल्या आहेस. याबद्दल आपण रोज कृतज्ञता व्यक्त करा. ठीक आहे? चला, मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू, हे युनिवर्स ब्लेस्ड यू. थँक्यू सो मच.